कदम साहेब आलेल्या गाड़ी रॉन्ग आपण आणि भोर गरिबाचा धक्का नुसतं पैसा आहे त्याने पैसा परत द्यावे संतलाल बियाणीला अटक करावं सर्व संचालकाला अटक करावं वसुंगाव भोगाळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत दादासाहेब मार्गदर्शन करणार आहेत बियाणीला अटक करावं दुबईला पळून गेलाय तालिबानला संतलाल बियाणी पळून गेलाय गाड्या जाऊ द्या गाड्याला हे करू नका गाडी थांबली चला चला जाऊ दे रावणात भाषण मारा हम तुम्हारे साथ है विशाल कदम औरंगाबाद से हाईकोर्टाचे वकील या ठिकाणी आलेले आज सभा 4 वाजता आमच्या वकील साहेबाला छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय ज्या बळीमध्ये त्याला पैसा कुणाला दिला त्याचा बंगला धरा त्याचा बंगला धरा त्याच्या गाड्या धरा त्याच्या 350 कोटीचा घोटाळा पैसे पुन्हा कुणाला दिले संविधान प्रेरणेने ज्या ठेवीदारासाठी मात्र लागावे त्याने काम चालू करून ठेवीदाराचे पैसे परत करावे संविधान प्रेरणेला कोर्टामध्ये त्याला कोर्टात घेतलं त्या कोर्टामध्ये याचिका दाखल करा आता बघा आता हात बघायचा छत्रपती शिवाजी महाराज की जय
खाली बघा खाली बघा. मोबाईल स्विच ऑफ झाला. नाही नाही स्टॉप कसं करायचं. अरे सुरेश कुठेचा करायचा का? अरे सुरेश कुठेचा करायचा का? सचिन भाई तू मागे म्हणा. सचिन भाई तू मागे म्हणा. अरे हा चंद्राचा करायचा का? औरंगाबादचे वकील या ठिकाणी हायकोर्टाचे वकील आले. हायकोर्टाचे वकील आलेले बरोबर औरंगाबाद आला. संविधान बेआईनीला अटक करा. औरंगाबादचे वकील हायकोर्टाचे वकील आले. सचिन भाऊ वकालत साहेबांनी आता सगळ्याला सुरुवात होणार आहे. सभा कुठे सभा कुठे त्यांनी नात्यांनी काम बुडवले आणि गोरगरिबांचा पैसा भरून फरार करा. संविधान बेआईनीला अटक करा. मला बँकायचं सगळ्यात मंत्री बेचाळीस बँकायत संविधान बेआईनी त्या बाहेर त्याच्या परंपरा त्या दुबईला गेला लंडनला गेला आयुष्यात 25 वर्ष पळून गेल्या परिसरातून संविधान बेआईनीच्या बंगल्या गाड्या जप्त केला. 350 कोटीचा संविधान बेआईनीने घोटाळा केला. पुणे आमदाराला पैसे दिले नाही. पुण्याला पैसे दिले. संविधान बेआईनी का पळाला गोरगरिबांचे पैसे द्या. त्याच्या 10 लाख आहे. त्याच्या 2 पेटी आहे. फोटो घ्या फोटो फोटो घ्या.
गेल्या वेळेस जे होतं तेच आहे. गेल्या सिद्ध चालतो आम्ही. सचिन भैया आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सचिन भैया आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देवीलाल एकजुटीचा आपली नीट केला की बघा. त्याच्यासाठी चालू आम्ही बरोबर बघा हे माणूस करतोय इथं पळलं. बरोबर हो हो म्हणतात की हे बघ कागदपत्र बघ माझे हे बघ. हो राहू दे, राहू दे. दवाखान्याची पण इतके कागद आहे तुम्हाला त्याचा निर्णय लाव सांगायला मैदानाच्या हे बघ मी मला परळी नगरीमध्ये त्याचं नियोजन लाव. आपल्या मुख्य मार्गदर्शक मंत्री नितीनमधून ह्यांचा विषय करू. प्राध्यापक सचिन कुमार सर, बरं विशाल कदम साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सर्व ठेवीदाराच्या वतीनं त्यांचा मनपूर्वक स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी आपण गेल्या 2 ते 3 तासापासून आपल्या मार्गदर्शक यांची आकुंचन वाट पाहत होतो आणि त्यांनी आपण हा चालू. नेहमीच सचिन भाऊने गेल्या 10 महिन्यापासून आपल्याला साथ दिलेली आहे आणि आपण त्यांच्या हाकेला ओळ देऊन कोण्याही शिबिराला किंवा मोर्चाला हजर राहत असतात आणि म्हणून त्यांनी ठेवीदाराचं दुःख त्यांना कळतं आणि म्हणून ते तळमळीनं या कार्यामध्ये सर्व वैयक्तिक कामं सोडून सहभागी होऊन तुमच्या पाठीशी उभा आहे. त्याकरता आपण सर्वांनी त्यांना एकजुटीने साथ दिली पाहिजे असं मला वाटतं. तर परळीमधलेच पतपेढीचे नाही, माजलगाव आहे, बीड आहे, नांदेड आहे, उदगीर आहे, पंढरपूर आहे, अशा बऱ्याचशा ठिकाणी सचिन भाऊ तिथे जाऊन मार्गदर्शन करीत असतात. तर आपण या ठिकाणी मेळावा आयोजित केलेला आहे. त्या मेळाव्याला सुद्धा पंढरपूरवरून एक प्रतिनिधी म्हणून आलेले आहेत. देवेंद्र भोजर यांना मी अशी विनंती करतो की आपण त्याचवर येऊन स्थानप्रश्न व्हावं. देवेंद्र भोजर, त्यानंतर नांदेडहून आलेले सुधीर देशमुख हे सुद्धा मतसंस्थेचे ठेवीदार आहेत. सुधीर देशमुख नांदेड आणि त्यानंतर गंगाखेडून नेहमीच आपल्याला साथ देणारे, नेहमी सहभागी असणारे हनुमंत देशमुख गंगाखेड यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी त्यांना विनंती करतो.
तो आपल्याला फार उशीर झालेला आहे कार्यक्रमाला. नियोजन करता करता त्यांच्या बैठका घेत घेत ते आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि मग वेळ झालेला असल्यामुळे आपण लवकरात लवकर सुरू करणार आहोत. सन्माननीय सर्व मार्गदर्शक आणि आदरणीय सर्व ठेवीदार यांना माझी नम्राची विनंती आहे की जागा मिळेल तिथं बसून घ्या, पाठीमागे जास्त बसू नका. तुम्हाला मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे आणि या वैजनाथाच्या नगरीमध्ये उपस्थित झाल्यानंतर परळीकरांची विशेषता आहे ती आपल्याला दाखवून द्यायची आहे. आणि आपल्या घरी जे प्रमुख पाहुणे आले आहेत, परळी नगरीमध्ये जे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं आपण शब्दस्मरणार्थ स्वागत केलेलंच आहे. पण फुल पुष्पहार देऊन आपण त्याचं या ठिकाणी लवकरात लवकर स्वागत करून आपण त्यांचे विचार ऐकण्यासाठी आतुर झालो आहोत. कारण आपण बराच वेळ या ठिकाणी त्यांची वाट पाहत बसलो आहोत आणि ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर एकदा आपण टाळ वाजून त्यांचं स्वागत करूया. आणि मी या ठिकाणी आपल्या प्रमुख मार्गदर्शक जे आहेत त्यांचा परिचय मी देतो. प्राध्यापक सचिन भाऊ खोबाळे सर, मुख्य प्रवर्तक ठेवीदार संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य. सर्व महाराष्ट्रातल्या ठेवीदारासाठी ते काम करत आहेत. त्यानंतर आपल्याला कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले ॲडव्होकेट विशाल कदम साहेब, उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ संभाजीनगर. आणि आपण वेळोवेळी त्याच्या हातेला परळीकर होऊ देतात असे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, भावी आमदार येणाऱ्या विधानसभेला आपण त्यांना मी स्वतः तिकीट देणार आहे, अपक्ष म्हणून त्यांना मी उभा करणार आहे आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला साथ द्यावी, आम्हाला मतदान करावं. आमचं पुढचं आम्हाला काय होईल ती होईल. पण असे संयमी आणि न्यायी भाषा करणारे सेवकराम जाधव साहेब, ठेवीदार संघर्ष कृती समिती परळी वैजनाथ या ठिकाणी स्थानपन्न झालेले आहेत. या सर्वांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. प्रथमतः मी अध्यक्ष या नात्यानं त्यांना विनंती करतो की आपण जे प्रमुख मार्गदर्शक आहेत त्यांचा आपण या ठिकाणी पुष्पहार आणि शाल गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा. जाधव साहेब आणि FRI चे मुख्य प्रमुख उपप्रमुख मिलिंद क्षीरसागर या दोघांना मी विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन माननीय मार्गदर्शक प्राध्यापक खोबाळे सर यांचा सत्कार करावा. महिला प्रतिनिधी म्हणून आपल्या ठेवीदारामध्ये गुणाबाई मुंडे यांना विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन बसावं. गुणाबाई मुंडे, गुणाबाई साहेबराव मुंडे तळेगावकर, हल्ली मुक्काम परळी वैजनाथ. महिला प्रतिनिधी म्हणून या ठिकाणच्या उपस्थित झाल्या. धन्यवाद मॅडम. यानंतर आपल्याला कायदेशीर आणि रीतसर मार्गदर्शन करणारे किंवा करणार आहेत असे या ठिकाणी ॲडव्होकेट विशाल कदम साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे.
तर आमचे तुकाराम नागरगोजे आणि शरद लांडगे यांना मी अशी विनंती करतो की आपण त्यांचं चालशिल्प देऊन सत्कार करण्यात यावा. यानंतर शेळशीचा हात पण जाधव साहेबाचा हात, शेळशीचा भाग पण जाधव साहेबाचा हात असे सदैव आपल्या सोबत असणारे आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि नियोजक जाधव साहेब यांचं स्वागत करतील आमचा प्रतिनिधी गुणाबाई मुंडे आणि बिभीषण तिडके. फर्स्ट FRI प्रमुख नोंदणी झालेले असे हे बिभीषण मुंडे. बघा त्यांच्याकडे ताकद कशी आहे. त्यांना कुठलंही काही कार्य सांगा वयाच्या रूपानुसार ते धावत येत असतात आणि कार्यामध्ये सहभागी असतात. गुणाबाई मुंडे, बिभीषण तिडके आणि गुणाबाई मुंडे यांना मी अशी विनंती करतो की आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमान जाधव साहेब भावी आमदार यांचं स्वागत होत आहे. आणि या तिडके साहेबाचं कौतुक करतो कारण त्यांचं काही सांगत नाही मी आता राहू द्या. धन्यवाद. तसेच आपण ठेवीदार म्हणून सर्वांना निरोप पाठवला होता. आम्ही फोन केले प्रत्येक ठिकाणी आणि फोन केल्यानंतर बाहेरगावचे सुद्धा ठेवीदार तळमळीनं आणि आतुरतेनं मेळाव्याला जायचं म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पंढरपूर कुठं आणि परळी कुठं तेवढा वेळ काढून त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. देवेंद्र गोंदारे पंढरपूर यांचं स्वागत करतील नवनाथ क्षीरसागर आणि सुवर्णफळ. नवनाथ क्षीरसागर आणि सुवर्णफळ यांना मी अशी विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे आणि आपले जे ठेवीदार आहेत पंढरपूरचे हे पंढरपूर आलेले गोंदारे साहेब देवेंद्र गोंदारे तर यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. आमची ही आमचे हे आक्रमक भूमिका घेणारे असे आमचे नवनाथ क्षीरसागर सुवर्णा फोड यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. नांदेडहून आलेले सुधीर देशमुख यांचं स्वागत करतील आमचे मलकार आणि पंडित रोडे. त्यांना मी अशी विनंती करतो की आपण सुधीर देशमुख नांदेडहून प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण पुष्पहार आणि गुच्छ देऊन आपल्या परळीच्या वतीनं सर्व ठेवीदाराच्या वतीनं त्यांचं स्वागत करावं. मलकार वाघमारे आणि पंडित रोडे DJ Asif SK.
गंगाखेडून उपस्थित झालेले हनुमंत देशमुख यांचे स्वागत करतील माणिक पवार आणि शेख नजीर. मी त्यांना विनंती करतो की आपण हनुमंत देशमुख यांचं स्वागत करावं. यानंतर महिला प्रतिनिधी यांच्या गुणाबाई मुंडे यांचं स्वागत करतील सुवर्णा फड आणि सुनीता पिंपळे. सुवर्णा फड आणि सुनीता पिंपळे. यानंतर भगवान मुले आणि अशोक पांडे. भगवान मुले आणि अशोक पांडे. भगवान मुले आणि अशोक पांडे लवकर या, पाऊस येत आहे. भगवान मुले आणि अशोक पांडे. पावसाला सुरुवात होणार आहे. एक 5 मिनिटात मला द्या सत्काराचे. आपल्या मुख्य मार्गदर्शक बाळासाहेब यांचं स्वागत करतो. शब्द सुमनाने नाव त्याच्यामुळे प्रश्नच नाही. आपण तो तुम्ही हा झालेला आहे. झालं नांदेडची खेळगावाच्या वतीने होणारा सत्कार आहे. जे प्रतिनिधी उपस्थित झालेले आहेत नांदेडचे, त्यांनी आपले मुख्य मार्गदर्शक 2 मिनिटं सर, त्यांची अपेक्षा आहे 2 मिनिटं. विशालजी देशमुख आणि बाबासाहेब आणि उबाळे सर, फक्त नांदेडवाल्यांचा सत्कार झाला की आपल्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. ते बाहेर लांब गावून आलेले आहेत. त्यांचं घेणं आपलं काम आहे. नाही करायचं. आपल्याला विचार करण्याची आतुरता झालेली आहे. पाऊस येण्याची शक्यता आहे थोडीशी, तर काय हरकत नाही. आता आपल्याला थांबायला वेळ नाही. 10 महिने थांबलो. आता आपल्याला पैशाच्या मागे लागायचे. आपल्याला पैसा मिळाला पाहिजे. कसा मिळवायचा ते आता थांबायला वेळ नाही. आता डायरेक्ट अध्यक्ष आपल्याला या ठिकाणी सेवकराम जाधव भावी आमदार या ठिकाणी आपलं प्रस्तावित मांडतील. त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं प्रस्तावित या ठिकाणी आपलं व्यक्त करावं. राजस्थान मल्टीस्टेट, राजस्थानी पतसंस्था आणि ज्ञानराधा मल्टीस्टेट च्या सर्व ठेवीदारांचं प्रथमतः प्रभू वैद्यनाथाच्या नगरीमध्ये परळीकर म्हणून सर्वांचं पहिले स्वागत.
आपल्यावर भयंकरपासून आलेलं संकट दूर करण्यासाठी संपूर्ण मराठवाड्यामध्ये मल्टीस्टेटसाठी दौरा काढलेले आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय सचिन भाऊ उबाळे, मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगरचे सुप्रसिद्ध कायदेतज्ञ ऍडव्होकेट विशालजी कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण ठेकेदारांचा पर्याय येथे मेळावा लावला. या प्रसंगी ठेकेदार कृती समितीच्या शब्दाला मान देऊन आपण वेगवेगळ्या मल्टीस्टेटच्या ठेकेदार पर्यायमध्ये आज एकत्र आलेलो आहोत. मित्रांनो, 24 तारीख ही आपल्या सर्वांसाठी एक विशेष तारीख आहे. त्याचं कारण असं आहे, 24 नोव्हेंबरला मल्टीस्टेट आणि पतसंस्था बंद पडल्याची बातमी आली. त्यानंतर 24 एप्रिलला या मल्टीस्टेटच्या विरोधामध्ये आपण ठाण्यामध्ये अर्ज केला गुन्हा दाखल करण्यात. हा गुन्हा दाखल व्हायला तब्बल 1 महिना थांबावं लागलं आणि 24 मे च्या पहाटे 3:30 वाजता आपल्या हातामध्ये एफआयआर पडला. त्यानंतरची 24 तारीख, ज्या 24 जूनला अखंड 7 दिवस आपल्या ठेकेदारांच्या आक्रमक नेतृत्व म्हणायला हरकत नाही, आमच्या गुंडेताई सुवर्णाताई आणि मुळे दादा भागवत मुळे हे तब्बल 7 दिवस उपोषणासाठी बसले. या मल्टीस्टेटच्या माध्यमातून साहेब आम्ही कुठेही संघर्षाला कमी नाही पडलो. वेळोवेळी मोर्चे काढले, उबाळे सरांचे जे जे आम्हाला मार्गदर्शन लाभलं त्या मार्गदर्शनाखाली अनेक आंदोलनं केली, साखळी उपोषणं केली, आमरण उपोषणं केली. परंतु या राज्य सरकार आणि केंद्र सरकार, या परिसरातील मंत्री महोदय, खासदार, कुठल्याही नेत्याला, कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला या आमच्या ठेवीदारांच्या वरती आलेल्या संकटाचं कुठेही देणं घेणं नाही. इथं आपल्याकडे बऱ्याचदा आता चर्चा होते की आपल्याला विधानसभा लढवायची. त्याचा मी इथं खुलासा करतो. उबाळे साहेबांच्या साक्षीनं उबाळे साहेबांना माझी विनंती असेल की परळीच नाही तर बीड जिल्ह्यामध्ये जेवढ्याही विधानसभा आहेत, 6 विधानसभा, त्या 6 विधानसभेमध्ये आपल्याला माणसं गेले जातील. तसं पाहिलं तर आपण काही पुढारी नाहीत, आपण काही राजकारणी नाहीत, आपण काही बलाढ्य पैशावाले नाही. पण या बीड जिल्ह्यातील आमच्या ठेवीदारांच्या दुःखावर साडी फुंकर करण्याची जी नियत नसेल, त्यांचे दानत नसेल तर काय म्हणावे. म्हणून या कारणाने इथपर्यंत पोहोचावं लागलं. सगळ्यात या राजस्थानी मल्टीस्टेटने 3 बळी घेतले आतापर्यंत. लातूरच्या शरण आत्महत्या केली. आमचे रहिमउद्दीन गंबरदार, त्यांना जीवाणीशी मुकावं लागलं, उपचाराला पैसे नाही भेटले. पुढील उपचार त्यांना परळीला केला, अंबाजोगाईला केला, लातूरला केला. नंतर त्यांना मुंबईला जायला सांगितलं होतं. पैशाच्या अभावाने ते मुंबईला नाही जाऊ शकले. जे काही त्यांच्या खात्यावरती 8 लाख होते ते कामाला नाही आले. आणि काल परवा आमचे माने दादांची मिसेस विमानताई यांचा परवाला मृत्यू झाला. साहेब माने साहेब काय व्यवसाय असेल त्यांचा, सायकलची पंक्चर काढतात, रस्त्यावरती बसून गॅस आणि स्टोव्ह दुरुस्त करतात. अशा माणसानं सायकलच्या आयुष्यभरात पंक्चर काढून 4 लाख जे जमा होते त्या इथे ठेवले आणि ते सुद्धा त्यांच्या कामाला नाही आले. आणि त्या विमानताईला काल प्राणांशी मुकावं लागलं. आमचे प्रमुख फिर्यादी खिडके साहेब, डिव्हिजनचे खिडकेंना अटॅक आला. परंतु जित आणि चिकाट त्या माणसाची वाखाणण्याजोगी आहे. आज ते एखाद्या तरुणासारखे टकाटक होतं आणि
तर नेहमी बोलतात पैसे घेतल्याशिवाय मारणार नाही, पैसे घेतल्याशिवाय हटणार नाही. ह्या जिद्दीने आमच्याकडे असे माणसं पेटलेले आहेत. नजीर भाईला अटॅक येऊन गेला. साहेब किती उदाहरणं सांगावं, प्रत्येकाची व्यथा वेगळी. त्या बडे मॅडम त्यांचे मिस्टर, त्यांचा गुन्ह्याचे पैसे आलेले तिथं ठेवले, तिकडे नोकरीला होत्या बन्सलमध्ये, आणि अक्षरशः त्यांना 3 लेकरांचं सांभाळ काम करून करावा लागतो. ह्या जर व्यथा आपण प्रत्येकाची ऐकली तर वेगवेगळ्या स्टोरी होती, वेगवेगळे त्याच्यामध्ये. म्हणजे जर आज ऐकलं प्रत्येकाच्या व्यथा तर झोप नाही येणार, एवढे आम्ही परेशानी त्यामुळे. मी जास्त वेळ घेणार नाही, आपल्याला कदम साहेबांचं आणि उभाळे साहेबांचं ऐकायचंय. परंतु सर, आमची जी टीम आहे या टीमचं मी खरोखरच कौतुक करेल. आता नाव घेत बसलं तर आमच्याकडे खूप 200 लोक आहेत, प्रत्येकाचं नाव शक्य होणार नाही. म्हणून आमच्याकडे असे लोक आहेत, फक्त एक फोन करायला उशीर आहे, एक मेसेज द्यायला उशीर आहे. अगदी त्यांच्या जिथं असतील तिथून त्या ठिकाणाला पोहोचण्यापर्यंतचा जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ लागतो. मग आमच्या माता भगिनी असतील, रात्रीच्या दिवशी 23 नोव्हेंबरला आम्ही सकाळी 10ला गुन्हा दाखल करायला ठाण्यात बसलो, आणि पोलिसांनी अक्षरशः आता मग सॉफ्टवेअर गेले, नेटवर्क नाही चालत, आमचं झालं, ऑपरेटर इथं नाहीये, असं करत करत त्यांना गुन्हा दाखल करून घ्यायचा नव्हता. परंतु आम्ही ठरवलंच होतं त्या दिवशी गुन्हा दाखल केल्याशिवाय उठायचंच नाही. अक्षरशः सकाळी आम्ही 23 तारखेला 10ला बसलेलो, रात्रीचे 6 वाजले, काही होण्याचा पत्ता नाही, 8 वाजले, 10 वाजले, साहेब अक्षरशः 12 वाजले, तरी काही त्यांचं सॉफ्टवेअर सुरू होत नाही. आणि 1:30 वाजता आम्ही तिथं मॅट बोलू, चटई बोलू मागवली, पाण्याचा जार मागवला आणि पोहे खायला आणले. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की अरे रात्रीचा 1:30 वाजला, त्यांच्यासोबत महिला आहेत, वयोवृद्ध माणसं आहेत, आणि या 1:30 वाजता जर हे जेवणाची यांनी तयारी केली तर ह्यांची उठण्याची मानसिकता नाही, एवढी तयारी करावी लागली. त्यावेळेस ते 1:30ला मग कामाला लागले गुन्हा दाखल करायच्या, आणि अक्षरशः 3:30 वाजता आमच्या हातामध्ये लफडा पडला. काय नाही एवढा संघर्ष आमच्या 5वीला का पुजलेला असेल माहित नाही, परंतु त्या संघर्षाला सुद्धा आम्ही न घाबरणारे माणसं आहोत. वाटेल ती किंमत मोजायला तयार आहोत, आणि पैसे मिळाल्याशिवाय हा संघर्ष थांबणारा नाही. मग वाटेल ते करावं लागेल. साहेब बोगस कर्ज प्रकरण ह्यांची कमी नाही, त्याबद्दल विस्तृत बोलत गेलो तर पावसाचं वातावरण आहे, आणि मी तर कधी बोलेल तर आपलं मार्गदर्शन ऐकायचे म्हणून मी जास्त या ठिकाणी वेळ नाही घेत. परंतु साहेब हे फरार झाले संचालक, तरी पण त्यांनी पॉवर ऑफ पॅटर्ननी देऊन अनेकांच्या रजिस्टर झाल्या, अनेकांची मालमत्ता घेतल्या गेली, अनेकांनी मालमत्ता घेतली. इथं अक्षरशः खऱ्या ठेवीदारांसाठी, खऱ्या गोरगरिबांसाठी एकही माईचा लाल इथं बाहेर रस्त्यावरती आला नाही आणि अश्रू पुसण्याचं काम केलं नाही. म्हणून त्या द्वेषापोटी तो द्वेष म्हणण्यापेक्षा तो जो राग आहे मनामध्ये, तो राग असा बाहेर येतो, आणि कधी कधी अनावधानाने आमच्याकडून काही चुकीच्या गोष्टी घडतात. अहो गंमत अशी, आज मे महिन्यामध्ये गुन्हा दाखल, उभाळे साहेबांच्या रेटेन, त्यांच्या ताकदीने कुठेसारखा माणूस पुण्यातून उचलला, काल परभणीला अटक केली. अभिषेक कसा तरी सापडला, त्या कुठेंना पकडण्याच्या ह्याच्यामध्ये अभिषेक कुठेतरी पुण्यात सापडला. खरे आरोपी चंदू मियाणी, बाहेरची लब्धा, लोला, अग्रवाल ही कधी होणार आहेत तरी कुठे, पोलिसांना माहित नाही, सर्व माहिती. त्यांनी जर ठरवलं अर्ध्या तासात त्याला वेळ पडते. परंतु तुमचाही आम्हाला अंतच बघायचा आहे की बियाणीला किती दिवस मोकार सोडणार. आज बेलसाठी तारीख होती आहे आपल्या सेशन कोर्टामध्ये. अभिषेक अंधारात बसून काड्या भावना करता येतात, पैशाच्या जोरावरती काही पण करता येतं. कोणाचे पैसे 300 कोटी आमचेच घेऊन तुम्ही पळवून गेलेले आहात. चाहे तुम्ही कुठले नगरसेवक असा, नगराध्यक्ष असा, डेप्युटी मेंबर असा, एखाद्या पक्षाचे तुम्ही तालुक्याचे उपप्रमुख असा, आम्ही नाही बोलतो. आम्हाला आमच्या लेकराबाळांपेक्षा, आमच्या हक्काच्या पैशापेक्षा, आमच्या गोरगरीब ठेवीदारांपेक्षा या जगामध्ये कोणीच मोठा नाही, कोणीच मोठा नाही. म्हणून हा लढा मित्रांनो, सर हे मेसेज वर आलेली माणसे थोडी
परळीमध्ये ठेकेदारांना ठरवलं, तर येणाऱ्या काळामध्ये काही होऊ शकते. आमचे साथीदार, आमचे जोडीदार, आमचे ठेवीदार मला भावी आमदार म्हणतात. मला संपत्त्यासारखं वाटतं साहेब. माझ्या स्वप्नात ते कधी नाही मी नगरसेवक व्हावं, हे सुद्धा कधी नाही. मला फक्त परमेश्वरानं या निसर्गानं जे आयुष्य दिले, हे आयुष्य माझं कुटुंब सुजलाम सुफलाम आहे. माझे लेकरं सगळीकडे जिकडे तिकडे शिकून काम करतात, पैसे कमवतात. उरलेलं आयुष्य मला माझ्या गोरगरीब जनतेसाठी लावायचे. माझी हीच अपेक्षा आहे, माझी दुसरी कुठलीही अपेक्षा नाही. परंतु आमच्या मित्रांना असं वाटतं की अनेकांना आपण खासदार करतो, आमदार करतो, नगरसेवक करतो, जिल्हा परिषद सदस्य करतो, पंचायत समिती सदस्य करतो, सभापती करतो. कशासाठी करत असो? कशासाठी अनुमोद आपलं मतदान देत असो? हा प्रश्न असा संकट आल्याच्या नंतर पडतो. अहो अक्षरशः चौकात काही लोक आपले पैसे अडकले, एखादा आमचा ठेकेदार दिसला तर त्यांना बघून हसतात, खेळणी उडवतात. तीच बँक दिसली का पैशाच्या लालचीमध्ये गेले, व्याज पाहिजे होतं. आणि बाबा त्याचं जळतंय त्यालाच कळतंय. हा चांगला गोरगमटा माणूस होता, परळ शहरातला नामांकित व्यापारी होता, पोद्दार स्कूलचा संचालक होता, मराठवाडा साखळीचा संपादक होता, नगराध्यक्ष होता, वेगवेगळे इव्हेंट राबवायचा. 20 रुपयाचा गणपतीचा नारळ होता, 100 रुपयाला विकायचा. एक तरा नाही. आणि हा सुज्ञ माणूस म्हणून, सोबर माणूस म्हणून, चांगला माणूस म्हणून, सात्विक माणूस म्हणून विश्वासाला पैसे ठेवलेले. आज का कळ लागतील? अभिषेकला अटक केली, पोलिसांपर्यंत मलिदा जातो, जेलमध्ये पैसे जातात, त्याला खायला पाहिजे ते तिथं डब्बा जातो. कुठून येते हे? आमचे पैसे, आमच्या घामाचे, आमच्या लेकरांचे, आमच्या कष्टाचे, आमच्या मेहनतीचे. पण पचणार नाही, अजिबात पचणार नाही. एके दिवशी अटकच व्हावं लागेल, एके दिवशी खाल्लेलं सगळं होकावंच लागेल. त्याच्याशिवाय आपल्या गाड्या थांबणार नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद जाधव सर. आपण ठेवीदाराला मनातलं आणि त्यांचे विचार अगदी इत्थंभूत मांडलेले आहेत आणि ते ठेवीदाराच्या विचाराचे बरोबर विचार त्यांना पटलेले आहेत. आणि ठेवीदार हे कधी आता एकजुटच राहणार आहे. सचिन भाऊच्या मागं आणि तुमच्या मागं आम्ही सर्व ठेवीदार एकीने तुम्हाला ऊर्जा निर्माण करून देणार आहोत आणि तुम्ही पैसे मिळवून देण्याचं काम करा. ज्यानं सोन्याच्या चमच्यानं, मी सांगितलं मला ते सोन्याच्या चमच्यानं घास खायची खाणारा हा अतिशय आता फरकीवर बसून तिकट मिकट भाजी खात आहे. ही दुर्दैवी बाब आहे. असं कुणाच्याही नशीब येऊ नये असं आपण म्हणतो, पण यंदा पैशाच्या मागामुळे आपल्या पोटच्या लेकराची सुद्धा सुधार नाही. तर यानंतर ॲडव्होकेट विशालजी कदम साहेब, उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद, हे आपल्याला इतंभूत मार्गदर्शन करणार आहे. मी त्यांना विनंती करतो की सर आपण आमच्या ठेवीदाराला मार्गदर्शन करणार. धन्यवाद. राजस्थानी मल्टी स्टेट आणि राजस्थानी पतसंस्था या सर्व ज्ञानदाता व इतर सर्व संस्थेमधील ठेवीदारांच्या या मेळाव्याला उपस्थित असलेले माझी विनंती. माईक हॅलो, थोडा आवाज घुमतोय, शिट्टी मारू देऊ नका. त्याचं तोंड जर थोडं इकडे केलं ना तर मला एक व्यवस्थित बोलता येईल. थोडस मागे आवाज येतोय ना? नाही पण ते शिट्टी मारली. थोडस आवाज कमी कर. या मेळाव्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्यांना तुम्ही सर्वांनी भावी आमदार म्हणून ही उपाधी दिलेली, ते सेवकराम जाधव साहेब. या मेळाव्यामध्ये जे अनेक दिवसांपासून ठेवीदारांच्या विषयाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात आजपर्यंत कोणीही ठेवीदारांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये राजकीय, सामाजिक कुठल्याही व्यक्तीनं आजपर्यंत कुठलंही सामाजिक आंदोलन उभा केलं नाही.
ठेवीदारांमध्ये जनजागृती निर्माण केली नाही. मात्र महाराष्ट्रातले एकमेव आपले सचिन भाऊ उबाळे ज्यांनी संपूर्ण ठेवीदारांचा हा लढा उभा केलेला आहे, ते देखील या कार्यक्रमाला आज उपस्थित आहेत. या कार्यक्रमाचे सर्व आयोजक, सर्वांची नावं खूप मोठी आहेत, तर मी सर्वांची नावं घेणं टाळतो. खर तर मला बैठक आहे असं सांगितलेलं होतं, पण एवढी मोठी बैठक असेल असं मला वाटलं नव्हतं. कारण मी असं समजत होतो की परळी आणि अंबाजोगाईची सगळी माणसं, आता मी बीडचा आहे, गावारी माणसं गावाला माणसं सुमारे एकमेकांच्या बाजूला, आणि आम्हाला लहानपणीपासून असं सांगितलेलं होतं की परळी अंबाजोगाई हे सुशिक्षित साक्षर लोकांचं गाव आहे. तर मला वाटलं होतं 30-40 लोक जास्तीत जास्त बैठकीला असतील, पण या ठिकाणी अतिप्रचंड संख्या जास्त आहे. त्याचं कारण असं आहे की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तुमची आमची लूट काही लोकांनी आपली केली. खर तर या लुटीमध्ये माझ्या स्वतःच्या वडिलांचे देखील पैसे एका बँकेमध्ये अडकलेले. आम्ही देखील त्यांना सांगत होतो नोव्हेंबर 2023 पासून, ऑक्टोबर पासून, की ह्या सगळ्या बँका बुडलेल्या आहेत, या संस्थांकडे आता काही राहिलेलं नाहीये, आणि यांचा उद्देश, यांचा हेतू हा दरोडा टाकण्याचा आहे. हे सगळे व्हाईट कॉलर क्रिमिनल्स आहेत आणि यांची लागे बांधे हे देशाच्या फार वरच्या लेवलपर्यंत पोहोचलेले आहेत. यांनी आजपर्यंत आपल्याला एक आश्वासन दिलं होतं की 15-15 लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये टाकू. मात्र आज अशी वेळ आलेली आहे की आम्हाला तुमचा 1 रुपया नको, पण आमच्या हक्काचे, आमच्या कष्टाचे, आमच्या मेहनतीचे तुम्ही द्या, अशा पद्धतीची वेळ तुमच्या आमच्यावरती यांनी सगळ्यांनी आणून ठेवली. आणि या परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं या संदर्भामध्ये कुठलीही माहिती, कायदेशीर माहिती किंवा कुणीही त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नाही. की बाब मला प्रकर्षानं जाणवली. खरं तर मी वकील आहे आणि वकिलांचं काम असतं पैसे कमवणं. आम्हाला पहिल्या दिवशीपासून शिकवलेलं असतं की पैशाशिवाय फुकट कुणाला बोलायचं पण नाही आणि फुकट कुणाचा कागद पण घ्यायचा नाही. मात्र अनेक दैनिक मी वाचली, अनेक पेपर मी वाचतो, सोशल मीडियावर पाहतो. आपल्या बीड जिल्ह्यावर एक फार मोठं संकट हे ओढवलेलं आहे. मागच्या 4-5 महिन्यामध्ये अनेक लोकांनी आत्महत्या केल्या, अनेक लोकांचा अटॅकनं, तणावानं याच्यामध्ये मृत्यू झालाय. आणि हे लोन, आणि खरं तर या पैसे हे बुडवल्यामुळे काही एवढं विशेष काही होणार नाही अशी परिस्थिती आहे. मात्र अनेक लोकांना तो अपमान सहन पण होत नाहीये. आता सरांनी सांगितलं की रस्त्यानं गेलेली आलेली माणसं हसतात, बोलतात, टोचू त्याच्यामध्ये त्यांची टिंगल टवाळकी करतात. अशा पद्धतीच्या परिस्थितीमुळे देखील अनेक ठेवीदार तणावग्रस्त आहेत आणि याच्यातून त्यांना काहीतरी आपल्या माध्यमामधून काहीतरी त्यांना मार्गदर्शन होईल. तसंच त्यांना काही मार्गदर्शन मिळालं, त्याच्यामधून त्यांनी त्या मार्गावरती जर मार्गक्रमण केलं तर फुलना फुलाची पाकळी त्यांची नक्कीच त्याच्यामधून रिकव्हर होईल अशी मला अपेक्षा वाटली. म्हणून मी सचिन भैया उबाळेंनी मला अनेकदा जानेवारीपासून मला सचिन भैया म्हणत होते की आपण अनेक ठेवीदारांच्या जागृतीसाठी यावं. मात्र मी या महिन्यात मुद्दाम ठरवलं की आपण यामध्ये वेळ द्यावा. खरं तर आज ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी याच्यापासून ही लढाई खरं तर आम्ही अभ्यासली. ही लढाई फार गुंतागुंतीची, हा विषय फार गुंतागुंतीचा. आता हा कसा सुरू झाला तर आपल्या इथल्या लोकांना बँकिंग सिस्टमच्या बाबतीमध्ये कुठलंही ज्ञान नाही. ही बाब या सगळ्या लोकांना कळली. यांना हे कळलं की ही इथली जनता इतकी अडाणी आहे की यांना सेव्हिंग अकाउंट, यांना करंट अकाउंट याच्यातला फरक देखील माहिती. यांना जर सेव्हिंग अकाउंटच्या नॅशनलाइज बँकेमध्ये जर फॉर्म भरायला गेले, अकाउंट काढायला गेले तर फॉर्म भरता येत नाही. यांनी नॅशनलाइज बँकांमधले कर्मचारी यांची संख्या घटवली. त्याच सगळ्या सिस्टमॅटिक, त्या सगळ्या मल्टीस्टेट आणि पतसंस्थावाल्यांनी नॅशनलाइज बँकांच्या शाखा मोठ्या प्रमाणावर उघडल्या जाऊ नये, त्या ठिकाणी कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असू नये याची काळजी यांनी घेतली. आणि मग आता नॅशनलाइज बँकेमध्ये जर आपण सामान्य माणूस गेला तर त्याला सर्व्हिस मिळते का? नाही मिळत. आणि मग इकडं आलं की साहेब या, चहा घ्या, पाणी प्या, आमचं घ्या, ज्यूस घ्या, लस्सी घ्या, असे अनेक प्रकार या ठिकाणी कोऑपरेटिव्ह या संस्थांमध्ये केले जातात. त्यांची
सगळं फॉर्म भरण्यापासून फक्त त्यांची सही घेतली जायची, सहीला कागद दिला जायचा. मी काही ठिकाणं असे पाहिले, सचिन भाऊ हाताच्या म्हणजे आता ते नेत्यांचे नाव नको सांगायचे, हातावर सही द्यायची आणि तिला बँकेत येऊन फक्त सही दाखवायची, साहेबांना 10 लाख रुपये सांगितले. असे देखील प्रकार मी स्वतः डोळ्यांनी पाहिले. आणि ह्या सगळ्या बँका त्यांना लक्षात आलं होतं की ही जनता अडाणी आहे. जर याच्यामध्ये घोळ झाला, ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला तर त्याचं कार्यालय कुठे तक्रार करायला आहे हे किती लोकांना माहिती आहे. मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचं सगळं संचलन दिल्लीमधून होतं आणि ते एक विशेष कायदा करण्यात आला आणि त्या कायद्यानुसार या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी सगळ्या स्थापन करण्यात आल्या. त्या कायद्यामध्ये एवढा पळवाट आहे, इतका मोठा पळवाट आहे की त्याला विचारायची सोय नाही. दुसरा एक कायदा अशा आर्थिक संस्थांमध्ये जर गडबड गोंधळ झाला तर पैसे रिकव्हर करण्यासाठी एमपीआयडी ऍक्ट नावाचा एक ऍक्ट राज्य सरकारने तयार केला, तो पारित केला. त्याच्यामध्ये थोडंफार कडक त्याच्यामध्ये काही तरतुदी आहेत. मात्र त्या तरतुदी वापरत असताना त्याच्यामध्ये जे जबाबदाऱ्या अधिकाऱ्यांवरती टाकण्यात आलेल्या त्या जबाबदाऱ्यांच्या माध्यमामधून त्या सगळ्या कायद्याचं पालन झालं पाहिजे. मात्र बीड जिल्ह्यामध्ये त्या बाबतीमध्ये होत. म्हणजे एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो, यांनी राजस्थानच्या संदर्भामध्ये सांगितलं की अशा अशा पद्धतीने त्यांना गुन्हा दाखल करायला त्रास झाला. मात्र गुन्हा दाखल झालेला असताना आरोपी पोलीस स्टेशन आणि पोलिसांच्या ताब्यात असताना अर्चना सुरेश कुटेंना पोलिसांनी सोडून दिली. हे तुम्ही पाहिलंच आहे. त्यानंतर एका अँटी करप्शन मध्ये एका पोलीस अधिकाऱ्याला अडकलं गेलं. एक पोलीस अधिकारी त्या ठिकाणी सापडला आणि तो कुठल्या गुन्ह्यामध्ये सापडला तर जिजामाता मल्टी स्टेट नावाची जी बँक आहे, जी संस्था आहे, त्या संस्थेच्या तपासामध्ये तुला जर सहारोपी व्हायचं नसेल तर तुम्हाला लाच देईल. आणि त्या लाचेचा स्वीकार करताना बीड जिल्ह्यातल्या पोलीस अधिकाऱ्याचं सहभाग त्या ठिकाणी सापडण्याचं निष्पन्न झालं. वाचलं का नाही तुम्ही? आणि महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे की नाही, जर पोलीस अशा पद्धतीने तपास करत असतील तर याकडे साहजिकच जे लोकप्रतिनिधी आहेत, जे खासदार आमदार म्हणून आपलं प्रतिनिधित्व करतात, त्यांची ही मूलभूत जबाबदारी आहे की इथल्या प्रजेचं लूट होते का आणि त्याच्यामध्ये जर होत असेल तर योग्य त्या अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश देण्याची जबाबदारी ही त्या नेत्यांची नक्कीच. मात्र यामध्ये काय होतंय की ह्या सगळ्या नेत्यांच्या याच्यामध्ये पार्टनरशिप आहेत का, ह्याचा देखील आता अभ्यास करणं गरजेचं आहे. पुण्यामध्ये एक भोसले नावाची एक संस्था आहे आणि त्यामध्ये मंगलदास बांदल नावाचे एक आरोपी आहेत. त्या संस्थेच्या अकाउंटवरून त्यांच्या अकाउंटवर उगाचच पैसे गेलेले, उगाचच काहीच संबंध नाही, त्यांची ठेव नाही, त्यांचं कर्ज नाही, त्यांचं काहीच नाही. मग त्या देखील व्यक्तीला आरोपी केलेला आहे. तसं या राजस्थानी ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह संस्थेमधून ज्याची ठेव नाही, ज्याचं कर्ज नाही, जोपर्यंत त्या लोकांवर एफआयआर होणार नाही तोपर्यंत आपले पैसे मिळणार नाही. ही गोष्ट समजून घ्या. बीड मधल्या सगळ्या खासदार आमदारांना उमेदवारांना त्यांनी पैसे दिलेले, निवडणुकीचा फंड त्यांच्या खात्यामधून गेलेला आणि त्यामुळं कुठलाही आमदार कुठलाही खासदार याच्यामध्ये बोलत नाही. तुम्ही म्हणाला होतो राजकीय बोलायला नाही, काही त्याचं बोलत नाही, पण ही सत्य परिस्थिती. कायदा हा कधी मदत करेल जेव्हा कायदा ज्याच्या हातात आहे राबवण्याचा, जेव्हा तो राबवायला घेईल तेव्हा त्याच्यामध्ये कायद्याचा उपयोग होईल. मात्र कायदा अशा माणसांच्या हातामध्ये दिलेला आहे की जे सगळे चोर आहेत, जे सगळे डाकू आहेत. आणि यामध्ये जर आपल्याला न्याय मिळवायचा असेल तर जनशक्तीशिवाय पर्याय नाही. जनशक्तीशिवाय पर्याय नाही. जनशक्ती समोर कुठल्याही जगातल्या ताकदी त्या आतापर्यंत विजय झालेला नाही. पण ही मात्र कशी वापरायची तर त्याबाबत रस्त्यावरची लढाई कशी लढायची याबाबत माझ्यापेक्षा जास्त माननीय सचिन उबाळे साहेब तुम्हाला मार्गदर्शन करतात. पण आता ही लढाई कायदेशीर पण आहे. आपल्या लोकशाही देशामध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांनी दिलेला आदेश सरकारच्या आदेशापेक्षा सुद्धा मोठा असतो. आणि ही सगळी मंडळी यांना एक आत्मविश्वास आहे की आम्ही पैशाच्या जोरावर
आणि पोलीस स्टेशन पासून सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही पैशाच्या जीवावर त्या सगळ्या ठेवीदारांचे पैसे लुटून आम्ही आयुष्य आरामामध्ये जीवन जगू शकतो असा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये. हा काय आहे? तर ठेवीदारांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीपासून फिर्यादीपासून आपल्याला त्या ठिकाणी बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. आपण फिर्याद काय देतोय, फिर्यादीमध्ये कशा काय काय गोष्टींचा उल्लेख करतोय, इथपासून ते पार त्यांनी आता ज्ञानराजा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या संचालकांनी आमच्या निदर्शनास आलेले खूप सारे पिटिशन, त्याच्यामधले महत्वाचे 4 सुरेश कुटेंचे पिटिशन आहेत, त्याच्यामधले 3 क्रिमिनल रिट पिटिशन आहेत, 1 क्रिमिनल ऍप्लिकेशन आहे. आणि ते ज्या ज्या ठिकाणी जातील त्या त्या ठिकाणी ठेवीदारांनी हस्तक्षेप दाखल करून त्या ठिकाणी आपली बाजू सक्षमपणे भक्कमपणे मांडणं गरजेची. कारण राज्य सरकारचे या ठिकाणी सगळे जे अधिकारी आहेत, केंद्र सरकारचे जे अधिकारी आहेत, ते त्यांना मदत होईल अशा पद्धतीने कागद तयार करतात. एक साधं उदाहरण तुम्हाला मी देतो. मध्ये एक पेपरला प्रेस नोट आली पोलीस अधीक्षक कार्यालय की ठेवीदारांच्या ठेवी 1900-2000 कोटी रुपयाच्या ज्ञानराजामध्ये आहेत आणि त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन साधारणतः 10,000 कोटी रुपयाच्या आसपास आहे. अशी एक प्रेस नोट त्यांनी प्रकाशित केली. वाचली का तुम्ही? आता त्यांना कुठल्या न्यायालयाने सांगितलं होतं का की अशी प्रेस नोट जाहीर करा? कुठल्या न्यायालयाने त्यांना विचारलं होतं का की कुठेची किती प्रॉपर्टी आम्हाला जरा माहिती द्या? किंवा कुठल्या न्यायालयानं त्यांना सांगितलं होतं का की ठेवी किती रुपयाच्या आम्हाला जरा कल्पना द्या त्या बाबतीत? आणि त्यांनी एक वाक्य त्याच्यामध्ये टाकलं की एमपीआयडीच्या प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता कायद्याचं ज्ञान सगळ्याला नसतं. आमच्यासारखे वकील काय करतात, अरे एमपीआयडीचा प्रस्तावच तयार नाही, एमपीआयडीची एफआयआर कसं काय झाली? हायकोर्ट सुप्रीम कोर्ट कायद्यावर बोट ठेवून चालतं. त्या ठिकाणी तुम्हाला काय तिथं झालेलं आहे किंवा काही नाही त्या कुठल्याही गोष्टी पाहिल्या जात नसतात. त्या ठिकाणी तांत्रिक गोष्ट, एमपीआयडीची प्रोसेस फॉलो झाली नाही, विथ ड्यू प्रोसेस ऑफला एफआयआर झालेला नाही, एफआयआर रद्द. एखाद्या व्यक्तीला अटक करायचं असेल तर कायद्यात जी प्रक्रिया दिलेली त्याच प्रक्रियेनुसार त्याला अटक केलं पाहिजे. त्या प्रक्रियेनुसार जर अटक नाही केलं तर त्याला इलिगल अरेस्ट डिक्लेअर केली जाते. कुठेला इलिगल अरेस्ट डिक्लेअर केली गेली. पोलीस एवढे कायदेशीर केले नसतील तो एखाद्या आरोपीला जर अटक करायचं असेल त्यांच्यापाशी ऍडव्होकेट जनरल आहे, मोफतमध्ये त्यांनी फोन लावला एसपी सल्ला देतात. गलत का नाही? त्यांचं काम आहे. त्यांच्याकडे मोठे मोठे कायद्याचे अधिकारी आहेत, मोठे मोठे वकील आहेत सरकारकडे. आणि मग हे सगळं उपलब्ध असताना कुटेंची अटक ही अवैध, अर्चना सुरेश कुटेंची अटक ही अवैध घोषित करण्यापर्यंत न्यायालयाचा निर्णय येतो. तुम्ही काय करायला लागले तिथं? तुम्ही कुठली प्रक्रिया राबवताय? या बाबतीमध्ये आता ठेवीदारांनी जागरूक होऊन पुढे येणं गरजेचं. कारण आता तुमच्या आमच्यासाठी लढणारे कोणी राहिलेले नाहीत. ही यंत्रणा सगळी तुमच्या विरोधातली आहे. आणि मग या परिस्थितीमध्ये दुसरं एक संकट तुमच्या आमच्या समोर येऊन ठेपलंय की जिजामाता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह जी सोसायटी आहे बीडमधली, त्यांची एक बिल्डिंग ज्याची किंमत आज बाजार मूल्य साधारणतः 10-12 कोटी रुपयाची आहे, ती बिल्डिंग पिरामल नावाच्या एका फायनान्स कंपनीला ताब्यात दिली. आता ह्या सगळ्या लोकांनी काय केले बघा. तर ज्ञानराजा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये ज्या ठेवीदारांच्या आल्या त्या ठेवींचं यांनी काय केलं, ते पैसे नेमके कुठे नेऊन ठेवले किंवा इथून इथल्या अकाउंट मधून कुठे घेऊन गेले याचा सोर्स पूर्ण अननोन आहे. आणि त्या संचालक मंडळ यांचं, या संचालक मंडळाच्या नावानं एक 5-25 कंपन्यांची नोंदणी झालेली. त्या नोंदणीमध्ये हे एकमेव त्याच्यामध्ये संचालकामध्ये त्या कंपन्यामध्ये आहे. तिथं अजून त्यांच्यासोबत इतर संचालक मंडळी आहेत. काही LLP आहेत, काही प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत. आणि मग त्या कंपन्यामध्ये जे भांडवल आलेलं आहे ते कुठून आले त्याची पण माहिती नाही. मग हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, ते ईडी इतक्या दिवस झोपलं होतं का? ह्यांचं नेमकं काय चाललेलं होतं? आणि यांनी ह्या ज्या कंपन्या उभा केल्या त्या उभा करण्यासाठी पैसा कुठून आला ह्याचा शोध लागत नाही. ज्ञानराजा मल्टीस्टेट मधून पैसे कुठे गेले ह्याचा शोध लागत नाही. फक्त योगायोगाने एक शोध लागतो, ज्ञानराजातला एक संचालक, तिकडे एक संचालक. लक्षात आलं? एवढाच दुवा. पण ह्यांचं ट्रान्झॅक्शन दोघांचं एकमेकांचं आर्थिक नातं आहे का, तर हे अजून सिद्ध झालेलं नाही. आणि मग दुसऱ्या टप्प्यात पुढे काय झालंय तर ह्या ज्या दुसऱ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत
त्याच्यामध्ये तिरुमला आहे, तिरुमला अंक, तिरुमला डंका, अशा भरपूर कंपन्या आहेत. त्या कंपन्यांनी त्यांच्या दैनंदिन गरजेसाठी त्यांनी कर्ज काढली. मग त्याच्यामध्ये मिड टर्म लोन्स आहेत, सीसी लोन आहे, असे विविध प्रकारचे लोन काढले. आणि ते लोन काढत असताना त्या कंपन्यांच्या ज्या प्रॉपर्ट्या आहेत त्या प्रॉपर्ट्या त्या ठिकाणी मॉर्गेज केल्या. आता वास्तविकता जर हे जर पैसे ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह मधून आलेले आहेत तर त्या कंपन्याच्या ज्या संपत्ती आहेत त्या कुणाकडे मॉर्गेज पाहिजेत? ज्ञानराधाकडे मॉर्गेज पाहिजे, बरोबर. पण त्यांनी सीसी लोन वगैरे कोणाचं काढून घेतलंय? दुसऱ्या बँकांचं, आणि त्या प्रॉपर्ट्या तिथं मॉर्गेज असतात. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये ही बँकांची जबाबदारी होती. आज तुमच्या आमच्या सारखा जर माणूस जर महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये गेला किंवा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये गेला तर कुठल्या बँकेत गेला, साधं होम लोन काढायचं असलं तर तुम्ही सॅलरी स्लिप दिली तर 10 वेळेस ऑफिसमध्ये जाऊन चेक करते हे नोकरी आहे का, त्याची अपॉइंटमेंट लिगल आहे का इलिगल आहे, त्यांनी कुठल्या प्रवर्गातून अर्ज दाखल केला, ह्याचे सगळे कागदपत्र बरोबर आहेत का, नोकरीला भविष्यात त्याची नोकरी जाऊ शकते का, इथपासून सगळ्या गोष्टी तपासतात का नाही. साधं जर एखादा दुकानदार सीसी लोन घ्यायला एखाद्या बँकेमध्ये गेला, नॅशनलाइज बँकेमध्ये, तर यांनी दुकान टाकायला पैसे कुठून आणले? हा गाळा मालकासोबत ह्याचा करारनामा आहे का, ही वैध जागा आहे का, हा व्यवसाय योग्य ठिकाणी चालू आहे का, ह्याची जागा मालकीची आहे का, ज्याच्याकडून किरायाने घेतलाय त्यांनी कुठे ही जागा मॉर्गेज टाकली का, इथपर्यंत सगळे इन्व्हेस्टिगेशन होतं. आणि कुठेच्या कंपनीला लोन द्यायला ते पैसे कुठून आले, काय आले, हे बँकांनी बघितलं का? धाडकून यांना सीसी लोन, एमपी लोन एका रात्रीमध्ये सँक्शन करण्यात आलं आणि यांच्या प्रॉपर्टी मॉर्गेज करून हे करण्यात आलं. आणि आता त्या बँकांनी, तुम्ही पेपरला वगैरे वाचला असेल, जप्तीची प्रक्रिया सुरू केली. आता जर ह्या बँकांनी प्रॉपर्ट्या जप्त केल्या, उद्या त्याच्यावर प्रशासक आला, ऍडमिनिस्ट्रेटर आला, एनपीआयडी ऍक्ट खाली किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट पण करायला लागलेलं आहे, तर ह्या प्रॉपर्ट्या जर विकल्या गेल्या तर हे कुठून पैसे देणार? होऊ शकतात का? नाही. आणि या ठिकाणी ठेवीदारांना अंधारात ठेवण्याचं काम पोलीस प्रशासनानं, इथं काम कोणाचं होतं? जिजामाताच्या त्या दिवशी, ज्या दिवशी जिजामाता कोऑपरेटिव्ह सोसायटीची बिल्डिंग ताब्यात घ्यायला पिरामलचे अधिकारी आलेले होते, त्यावेळेला स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी यायला पाहिजे होतं आणि सांगायला पाहिजे होतं ही प्रोसेस सगळी इलिगल आहे, हे तुम्ही थांबवा. न्यायालयाचा आदेश घेऊन पिरामल आले, पिरामलचे अधिकारी न्यायालयात चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांच्या कोर्टामध्ये गेले आणि माननीय न्यायालयाने आदेश पारित केला की ही संपत्ती जप्त करून विक्रीची प्रक्रिया चालू करा. तोपर्यंत अजून पण जिल्हाधिकारी झोपलेले आहेत, अजून पण सगळे अधिकारी झोपलेले आहेत, त्याच्याकडे काय कुणाचं लक्षच. आणि मग सचिन भाऊ उबाळे मला म्हणाले की वकील साहेब, पैसे आयुष्यामध्ये खूप येतील, पण जर ही आपली माणसं जगली नाही तर ह्याचा उपयोग काय, आपल्या शिक्षणाचा उपयोग काय? माझे वडील 3-3 दिवस 4-4 दिवस जेवत नव्हते, ते टेन्शन मध्ये बसायचे. 1-2-3 बातम्या आम्ही टीव्हीवर वगैरे पाहिल्या. एक जामखेडमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तो व्यक्ती फक्त विवंचनेत होता की माझ्या मुलीचं लग्न मोडलंय, आता माझं भविष्य काय, माझ्या आयुष्यामध्ये काय होणार, त्या विवंचनेमध्ये त्याचा मृत्यू झाला. आणि मग आम्ही ठरवलं की आपण याच्यामध्ये आता लक्ष घालणं गरजेचं आहे, ही योग्य वेळ आहे. आणि आता काही लोक म्हणतील की वकील साहेब पैसे मिळतील का? साध्या सोप्या भाषेत थोडी मी कायदेशीर थोडंसं गुंतागुंतीची गोष्ट तुमच्यासमोर मांडली, पण सगळं सांगायला गेलो तर तुम्हाला अजून टेन्शन नाही, अजून झोप यायची नाही. थोडं सोप्या भाषेने मी तुम्हाला सांगतो, पैसे मिळतील का? तर पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला आम्हाला रस्त्यावर आणि न्यायालयामध्ये दोन्ही ठिकाणी लढावं लागेल. आणि ती लढाई एकदम परफेक्ट करावी लागेल, एकदम कायद्याच्या चौकटीत आपल्याला लढावं लागेल. आणि ती लढाई पोलीस स्टेशन पासून सुप्रीम कोर्टापर्यंत लढावं. कारण आपण इथं चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट कडे जिंकलो ते कुठे जाणार? हायकोर्टात जाणार. हायकोर्टात जिंकलो ते सुप्रीम कोर्टात जाणार. त्याच्यानंतर लिक्विडेशनच्या संदर्भामध्ये प्रायव्हेट लिमिटेड एनसीएलटी मध्ये जाणार, वेगवेगळ्या न्यायालयामध्ये ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात. ते किती पिटिशन करतील ह्याचा आकडा आपल्याकडे नाही, त्याला किती वेळ लागेल हे काही सांगता येत नाही. बर, ही लढाई लढल्यानंतर पैसे किती मिळतील किंवा मिळतील की नाही ह्याची देखील शाश्वती नाही. मात्र आपण जर लढलो नाही तर आपल्याला इतिहास माफ करणार. आपल्याला दिवसा चुना लावला जातो. आज आपल्या गावातले इथले हे बियाणी तुम्हाला चुना लावायला, पुन्हा ब्रिटिशचे लोक तिकडून आपल्याला लुटायला.
एक आपल्याला याच्यामध्ये एकजूट करून त्याला चालू आहे न्यायालयीन लढाई जर आपण वरील म्हणजे लढलो, दोबारा नको. जर आपण या सगळ्या प्रॉपर्ट्या विक्रीसाठी जर आपण न्यायालयामध्ये व्यवस्थित जर आपली रणनीती आखून जर आपण आपली न्यायालयीन लढाई उभा केली आणि त्यामध्ये जर आपण विजय झालो तर नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये विजय प्राप्त होईल. आता ही लढाई किती दिवस चालेल? अनेक जण विचारतात किती दिवस लागेल, काय होईल? ही लढाई 3 ते 4 वर्ष कमीत कमी आपली चालेल. 4 वर्ष फक्त, त्याच्यापेक्षाही जास्त कालावधी लागू शकतो. आता तुम्ही म्हणताल मग आता काय, तर तुम्ही आज ठरवलं पाहिजे की ही लढाई लढायची का सोडून द्यायची. हे लक्षात घ्या. जर ही लढाई लढायची असेल तरच तुम्ही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आमच्या सोबत या, अन्यथा येऊ नका. जर कुणी ह्याच्यामध्ये खचून जाणार असेल, थकून जाणार असेल, किंवा आता माझं कसं होईल किंवा काय होईल, टेन्शनच आलंय, असंच झालंय, तर ह्या लढाईमध्ये पडण्यात अर्थ नाही. तुम्हाला तुमची मानसिकता ती फार भक्कम आणि मजबूत बनवावी लागेल. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, त्यांचा हेच विषय आहे. यांना काय वाटतं की 2-3 वर्षाचा कालावधी गेला की लोक पैसे विसरून जातील. त्यांच्या डोक्यात काय, 2-4 वर्षाचा कालावधी गेला, लोक बाप नेलेलं, म्हणजे एक आरोपी मला बोलला की सर बाप नेलेलं विसरते लोक, पैसे काय हो एका महिन्यामध्ये विसरते. म्हणजे अशी मानसिकता असलेली माणसं या आपल्या बीड जिल्ह्यामध्ये या सगळ्या बँकिंगच्या आणि सहकार क्षेत्रामध्ये आहे. आणि आपल्याला शेवटपर्यंत ही लढाई लढावी लागेल. आणि ती लढाई रस्ता आणि न्यायालय अशी दुहेरी लढाई लागेल. लक्षात येत आहे? तर यासाठी ज्या ज्या ठेवीदारांना, आता याच्यामध्ये राजस्थानी मल्टीस्टेट आहे, त्यानंतर ज्ञानराधा मल्टीस्टेट आहे, या संदर्भामध्ये आपल्याला काही वकीलपत्र, कागदपत्र त्याच्या संदर्भात उपलब्ध करून देणं गरजेची. ती माहिती अतिशय अचूक आणि सुस्पष्ट असली पाहिजे. त्यामध्ये मला जर ह्या न्यायालयीन लढाईमध्ये यायचं असेल तर मला तुमच्याकडून नंबर 1 ला आधार कार्ड लागणार आहे. नंबर 2 ला तुमचं समजा राजस्थानीमध्ये अकाउंट असेल तर त्यांचं सेव्हिंग अकाउंटची झेरॉक्स लागणार आहे. तुमची त्या ठिकाणी एफडी असेल तर एफडीची झेरॉक्स लागणार आहे. त्यानंतर तुमचे समजा चेक वगैरे त्यांनी दिलेले असतील आणि चेक बाउन्स झालेले असतील तर त्याच्या सगळ्या झेरॉक्स मला लागतील. आता यामध्ये काय झालं, मगाशी अंबाजोगाईमध्ये काही लोक आली, म्हणले साहेब आम्ही जिल्हा न्यायालयामध्ये गेलो, त्या ठिकाणी क्रिमिनल मध्ये प्रॅक्टिस करणारे वकील साहेब होते. त्यांनी आम्हाला सांगितलं आता चेक बाउन्स झालाय, आता चेक बाउन्सची केस करावं लागेल 138. लगेच आम्ही 2% कोर्ट फी आणि त्यांची 15,000 रुपये फी देऊन टाकली आणि त्यांनी प्रकरण दाखल केलं. आता प्रकरण सुरू झालं. काही लोक म्हणले साहेब कन्झ्युमर कोर्टामध्ये काम करणारे काही वकील आमचे नातेवाईक होते, आम्ही त्यांच्याकडून कन्झ्युमर कोर्टामध्ये दाखल केलं. काही लोक असे आले जे म्हणले सिव्हिल कोर्टामध्ये काही वकील काम करणारे होती, त्या लोकांनी आम्हाला सांगितलं रिकव्हरी सूट दाखल करायचं डॅमेजेससाठी वगैरे, उशीर वगैरे झाला आम्ही रिकव्हरी सूट सिव्हिल कोर्टामध्ये दाखल केलं. तर ज्यानं त्यानं ज्याच्या त्याच्या पद्धतीनं, आता कुठल्याही न्यायालयामध्ये तुम्ही याचिका दाखल केली तर याचिका दाखल करायला किंवा ऍप्लिकेशन दाखल करायला कुणालाही काही बंधन नाही. मात्र त्याच्यावर आदेश पारित करण्याचा अधिकार त्या न्यायालयाला आहे का, त्या नसल्यामुळं अनेक ठेवीदारांची अनेक ठिकाणी लूट झाल्याचं लक्षात आहे. ही गोष्ट सचिन भाऊंनी पण आधीच त्यांच्या निदर्शनास आलेली होती. त्यामुळं MPID ऍक्ट मध्ये आणि मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट मध्ये या ठिकाणी विशेष न्यायालयालाच काही परवानग्या आहेत, विशेष न्यायालयाला काही अधिकार आहेत. त्यामुळे कुणी कुठेही तुमचा चेक बाउन्स झालेला असेल किंवा अजून काही तुम्हाला त्याच्यामध्ये झालेलं असेल तर कुठल्याही खालच्या कोर्टामध्ये काही करायची गरज सध्या नाहीये. लक्षात आलं? आपल्याला लक्ष कुठे देणं गरजेचं आहे, ज्या ठिकाणी बँकांनी, त्याच्यामध्ये विविध बँका आहेत, विविध फायनान्स कंपन्या आहेत, त्यांनी जिथं जप्तीची प्रक्रिया चालू केलेली, त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करून लिलावाची प्रक्रिया चालू केलेली, त्या ठिकाणी हस्तक्षेप करण्याची सगळ्यात पहिल्यांदा आता सध्या गरज निर्माण झाली. दुसरी गरज काय, ह्या सगळ्या आरोपींनी त्यांचे जामीन अर्ज दाखल केलेले आहेत, त्यांच्या जामीन अर्जांमध्ये हस्तक्षेप दाखल करण्याची गरज आहे. तिसरी गोष्ट, या सगळ्या लोकांनी हायकोर्टामध्ये क्रिमिनल रिट पिटिशन्स फाईल केलेल्या आहेत की ही सगळी पोलिसांची प्रोसेस जी आहे इलिगल आहे, ठेवीदारांची तक्रारच नाही. आता काही काही ठिकाणी पोलिसांनी अशी तक्रार घेतली की त्या ठेवीदाराची एफडी मॅच्युअरच झालेली नाही, ठेवीदाराची एफडी मॅच्युअर झालेली नाही, त्याचे एफआयआर केला. MPID ऍक्ट मध्ये काय प्रोव्हिजन आहे की त्यांनी एक तर पैसे मागितले पाहिजे. आता मागितले पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे, त्यांनी तिथं अर्ज केला पाहिजे. अर्ज केलेला असतो ठेवीदारांनी बँकेकडे, बँकच बंद आहे. लक्षात आलं?
आणि मग बँक बंद आहे तर त्यांनी तिथं त्या ठिकाणी जाऊन पेपरला किंवा त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी चिटकवला पाहिजे अर्ज. 7 दिवसाची मुदत त्या ठिकाणी दिली पाहिजे. तो आरोपी ज्या जेलमध्ये आहे त्या जेलमध्ये पण पत्र पाठवलं पाहिजे माझी ठेवी वापस द्या म्हणून. मात्र अशी प्रोसेस केलेली का नाही. आणि मग ती एमपीआयडीची जी FIR नोंदणीची प्रक्रिया आहे ती अवैध आहे. अशा छोट्या गोष्टींची तांत्रिक गोष्टींची त्या ठिकाणी उहापोह करून न्यायालयाला कन्फ्यूज करून न्यायालयाच्या समोर आम्ही कसे प्रामाणिक आहोत, आम्ही कसे धोत्या तांदळाचे आहोत असे सांगणारे हजारो लाखो रुपये घेऊन सांगणारे अनेक वकिलांची संख्या. त्यामुळं ही जी मंडळी आहे ती ज्या न्यायालयामध्ये जाईल त्या न्यायालयामध्ये आपल्याला हस्तक्षेप करून ठेवीदारांची बाजू त्या ठिकाणी भक्कमपणे लावून धरली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की एमपीआयडी ऍक्ट खाली जी प्रोसेस आहे ती तातडीनं करण्यासाठी आपल्याला न्यायालयाकडून निर्देश देखील घेणं गरजेचे आहे. आता न्यायालयाचे निर्देश आल्यानंतर सुद्धा जिजामाता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्हच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी निर्देश आले की तुम्ही यांची एमपीआयडीचा प्रपोजल कलेक्टरनं राज्य सरकारकडे पाठवलाय. मात्र राज्य सरकारनं अद्यापपर्यंत त्याला मंजुरी दिलेली नाही. तर राज्य सरकारनं जर मंजुरी दिलेली नसेल तर कलेक्टर त्या ठिकाणी कुठलीही कारवाई करू शकत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी देखील तुम्हाला रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. रस्त्यावरच्या लढाईमध्ये मला असं वाटतं त्या ज्ञानराजा मल्टीस्टेटमध्ये जवळपास 6 लाख ठेवीदार आहेत. राजस्थानीमध्ये जवळपास 2-2.5 हजार ठेवीदार आहेत. बरोबर. अजून अनेक बँकांचे, अनेक संस्थांचे अनेक ठेवीदार आहेत. जेलमध्ये जो व्यक्ती आज कुठे वगैरे थांबलेले ते सगळे कसे गेलेले? तुमच्या आमच्या घरावर दरोडे टाकून गेलेत का नाही? आणि जे व्यक्ती बलात्कार करून जाते, जे लोक तिथं दरोडे टाकून जाते, खून करून जाते, त्या व्यक्तीवरती शासन दिवसाला 800 ते 1000 रुपये खर्च करते. किती रुपये? 800 ते 1000 रुपये खर्च. त्या व्यक्तीला 2 वेळचं जेवण आहे, सकाळी नाश्ता आहे. जेलमध्ये जो कैदी सगळे असे कुटाणे करून गेलेला असतो त्याला सकाळी जेवण, दुपारी जेवण, सकाळचा नाश्ता वेगळा, त्याला दूध, ज्याला दूध पाहिजे त्याला दूध, ज्याला चहा पाहिजे त्याला चहा, सकाळचा फळाचा नाश्ता, दुपारी व्यवस्थित 2 भाज्या, सुकी भाजी, पातळ भाजी, वरण भात, चपाती, पापड, सगळ्या गोष्टी त्याला जेलमध्ये उपलब्ध करून दिल्या जातात. ज्याला नॉनव्हेज लागतं त्याला आठवड्यात 2 वेळेस नॉनव्हेज दिलं जातं. अंडे वगैरे असा पोषक आहार, सकस आहार जो आपल्याला घरामध्ये सुद्धा खायला मिळत नाही. अशा पद्धतीची सोय कोणाची? त्या आरोपींची. जो तिथं दरोडे टाकून खून करून गेलेला माणूस होतो. आणि अशी जर परिस्थिती असेल, आज महाराष्ट्रामध्ये कैदी ठेवायला जागा आहे साधारणतः 18 ते 20 हजार आणि आता 35,000पेक्षा जास्त कैदी महाराष्ट्राच्या जेलमध्ये. किती? 35,000पेक्षा जास्त. जर तुमच्यासारखे इथं बसलेले 2-4 हजार लोक जर म्हणले आम्हाला पैसे देण्यात आम्हाला जेलमध्ये ठेवून आम्हाला सांभाळा, आमच्याकडे घरी खायलाच नाही, त्यांना ठेवायला जागा आहे का? जागाच नाही. त्याला योग्य होईल का? नाही. तुम्ही पुढचं जे आंदोलन आहे तर तुम्ही सगळेजण जेल भरण्यासाठी जा. महात्मा गांधी सुद्धा जेलमध्ये बसलेले. आपण काही दरोडा टाकून किंवा खून करून चाललेलो का? नाही. आपल्या हक्काच्या पैशासाठी, आपल्या सगळ्या पुढच्या भविष्यासाठी आपण ही लढाई रस्त्यावरची सुद्धा आणि न्यायालयातली सुद्धा लढली पाहिजे. न्यायालयातल्या लढाईसाठी तुमच्या हातामध्ये पैसे येईपर्यंत तुमची न्यायालयातली लढाई लढण्याची जबाबदारी मी स्वीकारतो. एवढं तुम्हाला मी सांगतो. फक्त एकच अट आहे की कुणी खचायचं नाही, कुणी खचायचं नाही. हे 2 रुपये 4 रुपये ठीक आहे, नुकसान झालं. आपल्या मनगटात ताकद आहे. जर 4 लाख रुपये कमवायची ताकद होती तर अजून आपण 40 लाख रुपये कमवू. तुमचं जर आयुष्य, तुमचं जर शरीर, तुम्ही जर तुमच्या कुटुंबामध्ये असताल तर तुमच्या कुटुंबाचं कल्याण होईल. तुमच्यात जर जीवाला वाईट झालं त्या पैशाचं काय करायचं पुढे भविष्यामध्ये येऊन? त्यामुळं एक माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की असं खचून जायचं नाही. भक्कम राहा. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. आम्हाला देवाने भरपूर पैसे वगैरे दिलेले आहेत. आम्हाला 2 रुपये नाही मिळाले तरी चालतील, पण तुमची लढाई आम्ही सगळे तोड मन घालानं प्रामाणिकपणे इमाने लढू आणि तुमच्या न्याय हक्काच्या संघर्षामध्ये खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करू. एवढं मी सांगतो आणि माझं लांबलेलं भाषण मी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद वकील साहेब. आपण आपल्या ज्ञानाचा उपयोग या ठिकाणी ठेवीदाराला कसं कायद्याच्या कचाट्यात
या संस्थाला पकडायचं हे एकंदरीत आपण माहिती दिलेली आहे. परंतु आमच्या ठेवीदाराचे असे चेहरे सांगत आहेत की सर्व जे ज्ञान सांगितलेलं आहे कायद्याचं ते डोक्याच्या वरून गेलेलं असं वाटतं, कारण चेहरे गंभीर झाले तुमचे. तर त्या वकील साहेबांनी सांगितलेला पर्याय आहे त्याच्याशिवाय पर्याय दुसरा कोणताच नाही. परंतु हे सांगण्यासाठी मी 6 महिने थांबलो होतो, पण वकील साहेबांना सांगून टाकलं. DHR आणि गिरवलीच्या आठवड साहेबांची जी पतसंस्था होती त्याच्या अंतिम निकाल लागला नाही आणि DHRचे आता कुठे पैसे यायला लागला सुरुवात झाली. म्हणजे त्यांनी कालावधी सांगितला की 4 ते 5 वर्षे कोर्टाच्या लढाईला लागू द्या. आपण खचायचं हे वकील साहेबांना सांगितलेलं आहे. आणि मग आपण जे झाड लावले त्याचे फळं आपलं नातू तरी खाईल अशी अपेक्षा ठेवायची. आपलं काय घरं वाटलं जरी झालं, निसर्ग काय कोणाला साथ देत नसतो. आपल्या हातात कोणती गोष्ट नाही. चांगलं हातावर राहिलं चांगली गोष्ट, गेलं तर आपलं नातूचे पैसे खाईल, त्याला घरच्याला पैसे मिळतील. तर तुम्ही जे आहे की वकील साहेबांनी सांगितलेलं आहे ते तंतोतंत पाळा. तर माझा एक प्रश्न असा आहे की वकील साहेबाला एक प्रश्न मी विचारतो की पिटिशन दाखल करताना इंडिव्हिज्युअल दाखल करायचं का सामूहिक दाखल करायचं, तर ते संवादामध्ये उत्तर देतील. आता नाही, आता आपल्याला संवादासाठी 10 मिनिटं आपल्याला वेळ द्यायचा आहे. जेव्हा आपले प्रमुख जे मार्गदर्शक सचिन बाळासाहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्यांचं मार्गदर्शन झाल्यानंतर आता आपल्याला 10 मिनिटं राखून ठेवायचे. आणि मी जसा प्रश्न केला वकील साहेबाला की पिटिशन इंडिव्हिज्युअल करायचं का सामूहिक करायचं, तसे तुम्ही तुमच्या मनामध्ये प्रश्न समस्या चांगली असेल तर या ठिकाणी भाषण संपल्यानंतर विचारायचं आहे. बाहेर जाताना कोणीही गोंधळ गर्दा करायचा नाही. आपल्याला इथे यादीचं वाचन करायचंय. पुढील मार्गदर्शन वकील साहेबांनी जसं सांगितलंय तसं कोर्टामध्ये कसं दाखल करायचं, कदम साहेबाकडे दाखल करायचं का हार्टी साहेबांकडे करायचं का भोसले करायचं का मुंडे लावायचे का हुबे लावायचे याचं मार्गदर्शन नंतर होणार आहे. मग आपल्याला वकील त्यांनी सांगितलं, मी तुझ्या सांगत होतो 10 महिने झालं की विशिष्ट व्यक्तीचं तुमचा नाक कान घसा जर दुखत असेल तर तुम्ही त्याच डॉक्टरकडे गेलं पाहिजे, बरोबर आहे. आणि मग ते स्पेशलिस्ट असतो. तसं मला बऱ्याच ठेवीदार म्हणले की हा ते वकील 500 रुपयात करायला 200 रुपयात करा. मी म्हणलं त्याला त्याचं ज्ञान आहे का, त्या ब्रँच चलवतो का, ते मेंदूचा डॉक्टर आहे का, हार्टचा आहे का, पोटाचा आहे, कशाचा आहे, पण स्पेशलिस्टच जायला पाहिजे. आणि हे ठेवीदाराला नेहमी सांगतो असतो हे वकील साहेबांनी तुम्हाला सांगितलं की स्पेशलिस्टच जायला पाहिजे. त्यांनी जे वकील सांगत होते सिमेंटकडे जाऊ नका, कव्हरेजकडे जा, अहो ज्याला जमतात तिकडे जा. आता त्यांनी एक नोटिफिकेशन केलं त्याच्या अगोदर 3 महिन्याच्या अगोदर मी लोकांना सांगून टाकलं की तुमचं पिटिशन जेव्हा दाखल झालं तर तुम्ही पैशाची मागणी केली का, नाही केली. हे 12 मध्ये नाव आहे का, आहे. पण जेव्हा तुमचं पिटिशन दाखल केलं जाईल वकील तुम्हाला विचारलं जातात तुम्ही मागणी केली का, तर मी म्हणणार हो केली, आम्ही केली. तर आम्ही काय केलं की वकिलामार्फत नोटीस काढली, त्यांच्या इथं नाही नोटीस काढली आणि कोर्टानं नोटीस पाठवली आणि कोर्टानं वरी शिक्का मारला गेला की सदरील व्यक्ती घरी उपस्थित नाही म्हणून नोटीस परत येत आहे. आणि तो बंद पाकिट जे आहे त्या नोटिशीचं आणि आपलं जे पिटिशन दाखल केलं ज्यावेळेस आपली जे तारीख येईल टेबलवर येईल त्यावेळेस ते बंद पाकिट वकील आणि जज फक्त खोलू शकतं. फुटलेलं पाकिट जज बघू शकत नाही. त्याच्यात ते बघून त्याचा त्याच्यामुळे बंद पाकिट जे नोटीस आपण मागणी केलेली आहे ती आम्ही प्रोसिजर केलेलं आहे साहेब. अगदी 50% झालेलं आहे. बाकीच्या वेळेवर तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत आणि आम्हाला तुम्ही वेळोवेळी मार्गदर्शन केलं, कायद्याचं खूप ज्ञान दिलं आणि ज्याला जमलं त्यांनी फक्त एकजुटीनं राहून आपले कागदपत्र जे सांगतील मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे आपण चलूया. आणि मुख्य मार्गदर्शक आमचे प्राध्यापक सचिन भुटे सर यांना अशी विनंती करतो की आपण एकंदरीत आपल्या ठेवीदाराला आपल्या गोड अशा वाणीमधून आपलं मार्गदर्शन करावं मी त्यांना अशी विनंती करतो.
सर्वप्रथम माझ्या परळी येथील मायबाप कष्टकरी शेतकरी व्यापारी सेवानिवृत्त कर्मचारी या माझ्या माता माऊल्यांचा या बैठकीला येण्यासाठी उशीर झाला त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो. महाराष्ट्राचं कुलदैवत आई जगदंबेला वंदन. ज्या भूमीमध्ये मी उभा आहे श्री क्षेत्र प्रभू वैद्यनाथाच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. त्यांच्या संविधानावरती हा देश चालतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीसूर्य महात्मा फुले, माता जिजाऊ, माता रमाई या सर्वच महापुरुषांच्या विचारांना विनम्रता अभिवादन करतो. आणि गेल्या वर्षभरापासून या ठेवीदारांच्या लढ्याला सुरुवात झाल्यानंतर हा लढा लढत असताना ज्ञानराजा मल्टीस्टेट असेल, राजस्थानी मल्टीस्टेट असेल, पतसंस्था असेल, सायराम मल्टीस्टेट असेल, या लढा लढत असताना जे माझे मायबाप ठेवीदार या हरामखोर मल्टीस्टेट धारकाच्या जाचाला आणि आपल्या ठेवी परत मिळत नाही हा विचार करून अनेक रोगांनी, आजारांनी, अटॅकनी ज्यांचं निधन झालं अशा सर्वच माझ्या निधन झालेल्या ठेवीदारांना भावपूर्ण श्रद्धांजली मी या ठिकाणी अर्पण करतो. आज प्रभू वैद्यनाथाच्या परळीमध्ये येण्याचा हा दुसरा योग. आजच्या या सर्व मल्टीस्टेटच्या विरोधामध्ये जो काही संवाद दौरा आणि बैठकीचं जे आयोजन करण्यात आलं आणि आज परळी या ठिकाणी या बैठकीला आलो असता व्यासपीठावर उपस्थित माझ्या समवेत सर्व मायबाप ठेवीदारांना कायद्याचा सल्ला देण्यासाठी आणि आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी उपस्थित राहिलेले त्यांचा परिचय मी अगोदर तुम्हाला आतापर्यंत त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य, मध्य प्रदेश, गुजरात या ठिकाणी जे काय अशा कंपन्या आणि बँकेचे जे काही प्रकरण झाले त्या प्रकरणावरती लढा देणारा व्यक्तिमत्व म्हणजे विशाल कदम. आणि तुमची आमची ओळख जर त्यांच्या माध्यमातून सांगायची असेल तर जिजाऊ मल्टीस्टेट जी बीड मध्ये आहे, त्या जिजाऊ मल्टीस्टेट मध्ये त्यांच्या वडिलांची जी सेवानिवृत्तीची ठेव आहे असा तुमच्या आमच्यासाठी लढणारा ठेवीदाराचा मुलगा. या कार्यक्रमाचं आयोजन करणारे परळी ठेवीदार संघर्ष कृती समितीचे सेवकरामजी जाधव साहेब, आमच्या मुंडेताई, या व्यासपीठावर उपस्थित राहिलेले पंढरपूरहून आलेले ठेवीदार, नांदेडहून आलेले ठेवीदार आणि ज्यांच्या उपस्थितीमध्ये ही परळी या ठिकाणी ही बैठक संपन्न होत आहे असा सर्वात अग्रेसर असणारा या परळीतील माझा मायबाप कष्टकरी ठेवीदार बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. गेल्या 9 महिन्यापासून ही लढाई आपण रस्त्यावरची लढतोय. लढाई लढत असताना तुम्हाला आलेले अनुभव या ठिकाणी विशद झाले.
मला आलेले अनुभव या ठिकाणी मी विशद करतोय. अनेकांच्या मुलींचे लग्न मोडले, अनेकांचे मुलं शिक्षण सोडून आपल्या गावी परत आले. कुणामुळे परत आले? या हरामखोर अवलादीमुळे आपले लेकर परत आले. आपल्या मुलींचे लग्न मोडले आणि या हरामखोर अवलादी आईश करतायत. हरामखोर अवलादी वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या आलिशान गाड्यामध्ये आजही फिरतायत. यांना पोलीस का अटक करत नाहीये? पोलिसांना काय प्रॉब्लेम आहे? आता इथं बोलत असताना प्रास्ताविकामध्ये आणि सूत्रसंचालकांना सांगितलं की प्रास्ताविक भावी आमदार करणार आहेत. मलाही हा प्रश्न पडला की आमदार कशामुळे संबोधलं. दौरा करत असताना एक गोष्ट लक्षात आली. मी आता ती विचार करत होतो. मराठवाड्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये 20 ते 25 हजार मतदारांची संख्या ही ठेवीदारांची. बसल्या बसल्या एक विचार आला की यांना भावी आमदार म्हणले. ज्याच्या मागे काळा कुत्रा नाही तोही भावी आमदार म्हणतोय. परंतु आपल्या पाठीमागे जर ठेवीदारांची ताकद उभी राहिली आणि जर आपल्या विधानसभेच्या अगोदर पैसे आले नाही तर ठेवीदाराची सुद्धा काय ताकद असते या विधानसभेला आपण दाखवून देणार. कुठलंही राजकीय भाष्य करायची इच्छा नाहीये. मी कुठल्याही राजकीय नेत्याचा कार्यकर्ता म्हणून इथं आलेलो नाहीये. कुठल्याही पार्टीचा कार्यकर्ता म्हणून इथं मी आलेलो नाहीये. तुमचा भाऊ ठेवीदारांचा मुलगा म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि जोपर्यंत माझ्या मायबाप कष्टकरी जनतेचे पैसे मिळणार नाही तोपर्यंत या लढ्यातून सचिन उबाळे माघार घेणार नाही. रस्ता रोको केला बीडमध्ये. माझ्या सहित सेवकराम जाधव यांच्यावरती सुद्धा ठेवीदारांच्या हितासाठी जर माझ्यावरती गुन्हा दाखल होत असेल तर असे 1000 गुन्हे दाखल घ्यायला सचिन उबाळे कधी पुढे असणार आहे. आम्ही काय दरोडा टाकला होता? आम्ही काय तुमच्या दारात येऊन बसलो होतो? आम्ही न्याय हक्कासाठी रस्त्यावरती आलो, रीतसर परमिशन घेतली. परंतु कारण काय दिलं तुम्हाला इथं सांगतो वकील साहेब. रस्ता रोकोला रीतसर परमिशन घेतलेली असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी जमा केला एवढंच कारण दिलं आणि आमच्या 6 जणांवरती बीड जिल्ह्यातल्या 6 विधानसभा क्षेत्रातले जे प्रमुख ठेवीदारांसाठी काम करतात आमच्यावरती गुन्हे दाखल केले. ठेवीदार बांधून तुमच्या माहितीत तो सांगतो. यांना वाटलं याच्यावरती गुन्हा दाखल केला म्हणजे हे पोरगा आता पुढे आंदोलन करणार नाही. गुन्हा दाखल होणं माझ्यासाठी नवीन नाही. मी राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करत असताना माझ्यावरती अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. दुसरी अजून महत्वाची गोष्ट, मी कुणाच्याही दबावाला बळी पाडणारा पोरगा नाही. अनेक ठिकाणाहून फोन आले, लोकसभेला आले, लोकसभेच्या अगोदर आले. जोपर्यंत माझ्या ठेवीदाराचा प्रश्न मिटणार नाही तोपर्यंत आम्ही आमची ठाम भूमिका घेणार नाही. आजही मी या व्यासपीठावर सांगतो, तो आम्हाला पैसे मिळवून देईल आम्ही त्याच्या बाजूने खंबीरपणे उभा राहू. आपल्याला पैशाची मतलब आहे. आपल्याला कोणत्या राजकीय पार्टीशी देणं घेणं नाही आहे का? आपल्याला जर उद्या म्हणले आम्ही तुमचे पैसे मिळवून देऊ, आम्ही तुमचीच आहे, बरोबर आहे ना? आम्हाला राजकारण करायचं नाहीये. परंतु एक सांगतो, ठेवीदारांची एवढी ताकद झालेली आहे, कुणाचाही टांगा पलटी करण्याची ताकद आज ठेवीदारांमध्ये निर्माण झालेली. ठेवीदाराला हलक्यात घेऊ नका. आज या परळीमध्ये 2500 राजस्थानीचे ठेवीदार आहेत. 1000-1500 ज्ञानराजाचे ठेवीदार आहेत. म्हणजे 4000 ठेवीदारांची संख्या झाली आहे. एका कुटुंबामध्ये 4 माणसं असतात. किती संख्या झाली? 16000. त्यांचे मित्र जवळचा एक जिगरी दोस्त असतात ना. तुम्ही जर ठरवलं तर काहीही होऊ शकतं, चित्र पलटू शकतं. या ठिकाणी एवढं सांगायचंय, गणपती विसर्जनाच्या अगोदर या देशाचे केंद्रीय राज्यमंत्री
मुरलीधर अण्णा मोहोळ यांची भेट घेऊन तातडीनं मराठवाड्यातल्या मल्टी स्टेट वरती प्रशासक नेमण्याची मागणी वारंवार गेल्या वर्षभरापासून कागदोपत्री आपण त्यांच्या कार्यालयाशी करत होतो, परंतु गणपती विसर्जनच्या अगोदर पुण्यामध्ये त्यांची भेट घेऊन त्यांना ही इतभूत माहिती दिली आणि मराठवाड्याची परिस्थिती त्यांना सांगितली. आणि दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट त्यांना सांगितली की मराठवाड्यात तुमचं टमरळ वाजलेलं आहे. जर ठेवीदाराचा विषय मार्गी लागला नाही तर ते टमरळ सुद्धा शिल्लक राहणार नाही. आणि दुसराही शब्द तुम्हाला देतो, विधानसभेच्या अगोदर जर तुम्ही आम्हाला पैसे दिले, आम्ही तुमच्या बाजूने उभा राहू. आम्हाला आमच्या पैशाचे मतलब आहे, जो आमचे पैसे देईल आम्ही त्याच्या पाठीमागे जाऊ. परंतु आंदोलन करत असताना काही अनुभव असे विचित्र आले. गेल्या वर्षभरामध्ये या बीड जिल्ह्यातला एकही राजकीय पुढारी या विषयावरती बोलला का? का तुमच्या कुणाला गरजच नाहीये का? कोणता राजकीय पुढारी बोलला? सगळ्यांनी आपल्याला घरी धरलेलं आहे. इथं ज्यांनी सांगितलं की टपरीवर बसून आपल्यावरती कॉमेंट्स करतात, आपल्यावरती हसतात, सगळ्यांचा हिशोब होणार आहे. बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या एकाही राजकीय पुढाऱ्याला या प्रश्नाची देणं घेणं राहिलेलं नाही. परंतु आता 1.5 महिन्यावरती विधानसभा आल्यानंतर जी रिपोर्टिंग प्रत्येक राजकीय पुढारी मला फोन करतोय, बीडमध्ये किती ठेवीदार आहेत, माजलगावला किती ठेवीदार आहेत, परळीला किती ठेवीदार आहेत, अंबाजोगाईला किती ठेवीदार आहेत. आज ह्यांना आपली आठवण का व्हायला लागली आहे? वर्षभर जे आमचे माणसं मेले त्याच्या मौतीला सुद्धा तुम्ही आला नाही. ज्या माणसाला शुगर झाली, अटॅक आले, त्यांना कधी तुम्ही विचारलं का तुम्हाला का आजार झाला? परिस्थिती अतिशय भयान आहे. एकाही राजकीय पुढाऱ्याला तुमचं देणं घेणं राहिलेलं नाहीये. तुमच्या प्रश्नासाठी हे सर्वसामान्याचं पोरग ज्या वेळेस आंदोलनाला आलं, माझ्यावरती दबाव टाकण्याचा 100% प्रयत्न झाला, पण तुमच्या रूपाने शक्ती माझ्या पाठीमागे राहिली. त्याच्यामुळे या हरामखोरांच्याही दबावाला मी बळी पडलेलो नाहीये. हे मल्टी स्टेट वाल्यांकडे किती पैसा आहे? माझ्या जीवाचं सुद्धा हे बरं वाईट काही करू शकतात. म्हणून आज मी सकाळी SP साहेबांची वेळ घेतली, कारण आता ज्यांना ज्यांना अटक झालेली आहे, जे काही अटकेसाठी अजून शिल्लक आहेत, त्यांच्यासाठी दररोज पाठपुरावा आपला चालू आहे. आता 2 हरामखोर अवलादी अटक करायच्या राहिल्यात. प्रमुख ज्ञानराजाची अर्चना कुठे आणि तुमचा चंदू बियाणी. एक दिवशी पोलीस प्रशासनाला चंदू बियाणीचं लोकेशन